आज आपण बनवणार आहोत करंजा कोकणी पद्धत. हे चणे आहेत, असले आपण चणे घेतलेले. त्यानंतर ते चणे आपण चुलीवरती भाजले. चणे जोपर्यंत उघडत नाही ना तोपर्यंत असे भाजतात मंद आचेवरती. मग ते चणे असे उघडले ना का मग नंतर त्याचं जात्यावरती भरडतात आणि भरडून नंतर मग जात्यावरती लावू शकतो, नाही तर आपण गिरणीवर डाळ करून देऊ शकतो. त्याचा पिठा असा तयार होतो. मग तो तयार झाल्यानंतर त्यामध्ये रवा घालायचा आपल्याला हवा तेवढा. हे तीळ आहेत, तीळ भाजायचे, रवा भाजायचा. त्यानंतर ही वेलचीची पावडर पॅकेट घेतलेलं आहे आपण. वेलची पूड करून घ्यायची. ही वेलची आपण मग पूड करून घेतली. त्यानंतर त्याच्यामध्ये खोबरं घालतात. हे आपण घुडगुडी फोडलेली आहेत, मग आटलेली घुडगुडी फोडली, त्यामुळे ही ओलसर आहेत. मग ते आपल्याला गॅसवरती हे करून सुकवायला लागेल. भाजून घ्यायची ते आपण भाजून घेऊया मंद आचेवरती. पहिले आपण तीळ भाजून घेऊया. असं काय नाही, आपण काय पण आधी भाजू शकतो. तीळच भाजायला पाहिजे असं काय नाही. झाले ना, चटचट व्हायला पाहिजे. 2 शेफ आलेले आहेत इकडे. हे बघ, आता याचा कलर बदलला. पहिले सफेद होते, आता हे लालसर कसे पिवळे झाले आणि फटाफट वाजले का काढायचे. हे बघ, दिसतायत का? हे बघ लालसर नाचतायत आतमध्ये, दिसतायत. हो, तेव्हा असे व्हायला पाहिजे. हे रवा भाजण्यासाठी थोडंसं डालडा घातलेलं आहे आणि आता आपण रवा भाजून घेऊया. तर रवा हा फुलेपर्यंत आपण भाजूया, लालसर होईपर्यंत ना. ते आपण साखर मिक्सरला लावून घेऊया. कसली साखर आहे ग? नॉर्मल साखर आहे. रवा इथे लालसर झालेला आहे, आता आपण काढून घेऊ. जास्त लाल झालं तर वास येणार. काढून घेतलेला आहे आणि आधीचे तीळ आहे. आधीचे तीळ आहेत, हे दिसतंय. हे खोबरं आपण भाजून घेऊया. ते गुडगुड आहे पण आटलेल्या नारळाचं आहे, पण हे पूर्ण ओलं आहे. त्याचं पाणी पूर्ण सुकेपर्यंत ते आपल्याला आपण जरा हे करायचं, परतत राहायचं. नंतर मग ते कुरकुरीत होणार. म्हणजे ते हाताने असं 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 करून बारीक होईपर्यंत आपल्याला सुकं करायचं. त्याला कुरकुरीत झालं पाहिजे ते, मग त्याची टेस्ट चांगली होणार. हे करंजीसाठी मीठ घेतलंय, थोडं पाणी घातले आणि पीठ चालते. मैद्याचं पीठ आपण मळून घेऊया. परत आता दुसरा गोळा मळून घ्यायचा. जेवढं आपल्याला पाहिजे पीठ तेवढं मळून घ्यायचं. पीठ बघा मळताना पाहिजे तसं पाणी घालायचं त्याच्यामध्ये. आपलं पीठ मळून झालेलं आहे. आता अर्धा तास कपडा घालून ठेवूया, ओला कपडा बंद करून ठेवूया. हे आपलं गुडगुड्याचं खोबरं आहे. ते रात्री आपण टोपामध्ये जरा सुकवून घेतलेलं, त्यामुळे थोडंसं पाणी त्याचं मुरलेलं आहे. आता आपण ह्याला मिक्सरला लावूया. मिक्सरला लावून जरासं भाजल्यानंतर हे बघ कसं कुरकुरीत वाटतंय. हे बघ क्रंची कसं, पावडर कशी होते याची. मग ते दाताला लागत नाही. शक्यतो ज्याला दात नसेल ना त्याला बरं. हे आपण लावून घेतलेलं आहे, कुरकुरीत झालेलं आहे. पावडर कशी रवा कसा होणार कोणाला कळणार सुद्धा नाही. फक्त चव येणार त्याची, टेस्टीसाठी. आता आपण पुरणाची तयारी करूया. हे मी खोबरं सुकवलेलं आहे टोपामध्ये आणि त्याच्यानंतर मी मिक्सरला लावून हे बारीक केलं. आता हे कुरकुरीत झालेले आहे खोबरं. ह्यामध्ये आता मी हे चण्याचं पीठ जे केलेलं ते आता मिक्स करते. जात्यावर आधी भरडलेलं चणे आधी भाजलेले, त्याच्यानंतर भरडले आणि त्याच्यानंतर जात्यावरती वाटू शकतो किंवा आपण गिरणीला डाळ करून ती देऊ शकतो. आता भाजकी चणा डाळ भेटते, त्यामुळे भाजकी चणा डाळ सुद्धा सोपी असते. ती भरडायची बी गरज नसते, त्याची चव तशीच लागते. यात आपण खोबरं घातले खालती, खोबरं, चण्याचं पीठ आणि हे काल मी भाजलेला रवा आहे आणि त्यामध्ये तीळ मिक्स केले. ते मी एकत्र करूया. थोडंसं खोबरं मी बाजूला काढून ठेवलेलं, तीळ पण घातलं.
तीळ पण घातले आणि बाजूला ठेवलं. जितकं हवं तेवढं घालायचं. अजून आपल्याला जर खसखशीत अजून वाटत असेल आणि घालायचं असेल तर घालू शकतो आपण. हे भाजून बारीक केलेलं आहे. त्यानंतर त्याच्यात वेलची घालायची. वेलची मी करून पावडर करून ठेवलेली. साखर घातलेली, साखर आणि वेलची मिक्स केलेली. हे आता सगळं एकत्र मिश्रण करून घ्यायचं. ही साखर आणलेली, पिठी साखर नव्हती आणली, साखर आणलेली. साखर मिक्सरला लावून घेतली. आपल्याला हवी तेवढी आपण मिक्स करू शकतो. टोप थोडा बारीक झालेला आहे. मोठा टोप असलेला तर अशी दोन्ही हाताने असं करायला भेटेल. हे सगळं मिश्रण असं एकत्र करून घ्यायचं. त्या टोपात पुरत नाही होतं म्हणून आपण आता भांडा चेंज केलेला आहे. एकत्र अशा मग गाठ्या बिट्या असल्या तर अशा मोठ्या ह्याच्यात चेंज करायला, अशा तोडायला भेटतात. गाठी बिठी असतात. कस कांदा कचकच कांदा कापताना सुरीत ना कचकच रवा हातानं घासताना बोटांनी हाताला चटका लागला तरी मी करंजी बनवली तुमच्यासाठी स्पेशल. केवढं बाई मी सोसल. पाहुणा जेवलं काय? आपण कापू शकतो. हाताने कापायला जमत नाही मग असे दोऱ्याच्या साह्याने कापायचे. आपल्याला हवे तेवढे. छोटे करायचे असतील तर छोटे, मोठे करायचे असतील तर मोठे असे कापायचे. करंज्याच्या आपण आता पाती लाटून घेणार आणि मग त्याच्यामध्ये पुरण भरणार. हळूहळू लाटून घ्यायच्या आणि तेवढ्याच भरून घ्यायच्या पटापट. पुरण भरून घेऊया आपण. सुरुवात झालेली आहे बनवायची. आपली एक करंजी रेडी झालेली आहे. भरायला सुरुवात केलेली आहे. तर इथे पटापट आपण सगळ्या करंज्या भरून घेऊया आणि मग नंतर तेलात तळून घेऊया. घेतलेल्या आहेत ह्यानी. त्या एक घालून बघूया झाली का तवा तापलाय का, हे तापली का कढई आपली. करंज्या इथे आपण बनवून घेतलेल्या आहेत आणि आता आपण तळायला सुरुवात करूया. आपल्याला आहे आपण हळूहळू बाकीच्या सोडायला सुरुवात करूया. एका साईडने सोडूया. तेल पूर्ण काढून घ्यायचं आणि तोपर्यंत खालती एक एक सोडायचे आपण. बघा किती मस्त कलर आलेला आहे करंजीला. हे बघा आपल्या एवढ्या तळून झालेल्या आहेत. हे बघा आपल्या करंज्या तयार झालेल्या आहेत. त्या आपण अशा सुकायसाठी ठेवूया. सुकायसाठी गरम आहेत. गरम आहेत तर थंड झाल्यानंतर डब्यात भरायचे असते. थंड झाल्या का मग आपण डब्यात भरून ठेवूया.